नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। काम तर आज आटपलं। काल मी गावी गेलो होतो, ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल। तर आज आलोय कामाला। काम तर झालंय, आज थोडं म्हटलं ब्लॉग काढू, ते आज थोडं ब्लॉग काढतो। बघा पाऊस, बघा पाऊस तर उठलाय, खूप पाऊस उठलाय। बघा हा माझा मित्र आहे, किती हसते बघा। हाय कर, हाय कर, हाय कर ना। हाय। हा तो इथं कामाला आहे, हॉटेलला आहे। पाऊस उठलाय खूप, बघा ढग पण भरलेत। नाही काम सोडून एक काम करतोय बघा। दोघांचा भांडण तिकडे लाव, असं हे जाऊ दे, आता चाय पण असं म्हण, जाऊ दे चल आता काय ते कर। हा ना, तू बोलला पाणीपुरी पाठव, ते आहे का? काय बोलले? काय बोलले? पाणीपुरी देतो म्हणून सांगितलं। काय रे काय काय तुम्ही द्या ना काहीतरी माणसांना, बरोबर ना? कधीतरी बोला पाणीपुरी देतो, त्याला आपण काय ते तंबाखू सिगरेट काय असेल ते घ्या, पान सुपारी। व्हिडिओ करणारे भरपूर बोलायचं नाही व्हिडिओमध्ये। मला तर माझी रोज तेच बोलला की काचा लागायला 4 वेळ लागते, तर किती वेळ जाईल? मला एवढंच आहे धाकधूक, मला पार्किंग जागेला पार्किंग। हो घरी नाही जायचं? नाही नको। हो घरी चाय, हे बघा हा चहा देतोय मला मित्रांनो। ज्याची चाय त्याचा नाही आहे ना। काय झालं काय बघितलंय का तू? त्याला बिडी पिता केला ना, तर अरे ते बोले नहीं हम लोग नीलेश पाटिल से परमिशन लिए। बोलने का उसको परमिशन लिए तो आ ना सामने, दिखा ना सामने सामने समोर समोर। कधी तुम्हाला हाकललं असतं इथून काय राज ठाकरेचा काय? आता बदलून आले, सीट पडतो बिचारे, आता दोघे आले, आता दोघे आले, आता म्हणून तो सीट पडतो तुझे। नाशिकवर पडला बिचारा, एक पण सीट आला नाही। मित्रांनो हे बघा झोपून उठलाय आता। हेलो गाइस, मैं सो के उठा हूँ। वेलकम टू माय न्यू दुनिया, क्योंकि उठने के बाद मेरी दुनिया हो जाती है चेंज। तो वेलकम टू माय न्यू दुनिया। इथं लोकांना प्रेमाची भाषा समजत नाही, बोलायचं नाही। लोकांना मराठी भाषा सरळ प्रेमाची भाषा ही समजत नाही समजत। आणि माझी पोस्ट आहे सुपरवायझर, तर हे सगळे माझ्या हाताखाली पार्ट आहे, त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या काय सरळ भाषा समजत नाही, म्हणून थोडं वाकडी भाषा बोलावीच लागते, त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही। तर तिकडे चर्चा चालू होती तुमची की तुम्ही इकडे काहीतरी गोळा करून सांगताय म्हणून। गोळा नाही केला, एकाच्या पोस्टवर जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला आपलं असं काम करायचं आहे, जसं आपल्या नियमात बसण्यात ते काम करायचं आहे। सुपरवायझर का माणसांना शिवाय काय देता तुम्ही? मला माझं जास्त जेव्हा माझं डोकं भडकवलं त्या तोंडातून काही ना काही ते निघतच नाही। अन्नामध्ये बोलू नये, अन्नाचा इथं काही असं करू नये माझ्या कामामध्ये। मैडम आइए, अभी मैडम बात करते हैं थोड़ी, तो उसको बात करने दो। अभी वो सुपरवायझर झाले काय बरं बघा त्यांचा किती आहे, काय बोलताय, कसे लाईक करतात, दुसरा मोबाईल घेतात आणखीन। मित्रांनो हे बघा लिफ्टचं काम चालू आहे आमच्या कंपनीमध्ये। ही लॉबी आहे, फसाड का काम चालू आहे मित्रांनो। इथं नया मुंबई पेन क्लिनिक आहे, हॉस्पिटल पायावरचा हॉस्पिटल आहे, फेमस हॉस्पिटल आहे। काय फेमस हॉस्पिटल आहे? मित्रांनो आता चाललोय मी घरी। आता पंचिंग करतो। आता चाललोय घरी, पाऊस लागून गेलाय, आता चाललोय घरी, चालत जातो, पंच केला आता घरी। नमस्कार मित्रांनो,
आता मी चाललो कामाला. कालचा ब्लॉग आता कंटिन्यू करतोय. काल पाऊस असल्यामुळे मला ब्लॉग काढता नाही आलं. आता आज सुट्टी नाही, आज संडे आहे, तरी पण मला कामाला बोलवले. आज लेट झालं जरा, रिक्षाने आलो. आता आलोय ऑफिसमध्ये पंचिंग करायला. पाऊस पडणार आहे. हा तसंच आम्हाला आमच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसावं लागणार आहे. आम्हाला ड्युटी सोडून आमच्या एका साईडला पावसात न भिजता आमच्या किचनमध्ये बसावं लागेल. काही लोकांना रिसेप्शनमध्ये बसावं लागेल, पण ड्युटीही करावंच लागेल. मित्रांनो, आता मगाशी पंचिंग केलं तर दुसरं ऑफिस होतं. आता ह्या ऑफिसमध्ये जातो जिथं मी बसतो तिथं. ऑफिसमध्ये अजून कोण नाही आलं. काय बोलतोय तो?